हालेलुया हालेलुया हालेलुया। लूक 12:35-40 वचन। लूक 12:35 तुमच्या सगळ्या बांधलेल्या व दिवे लावलेल्या सुद्या वचनशक्ती धनी लग्नावरून जेव्हा येऊन ताट होती तेव्हा आपण त्याच्यासाठी तत्काळ उठावे म्हणून तो परत येण्याची वाट पाहत असलेल्या माणसासारखे तुम्ही व्हा। वचन 37 धनी आल्यावर जे दास जागृत असलेले त्याला आढळतील ते धन्य। मी तुम्हाला खरे सांगतो की तो आपली कबर बांधून जेव्हा बसले आणि येऊन त्यांची सेवा करी। वचन 38 तो रात्रीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रहरी येईल तेव्हा येणाऱ्या दासांसाठी तर ते धन्य आहे। वचन 39 आणखी हे लक्षात घ्या की अमोक्या घटकेत चोरी हे घर करायला कळले असते तर त्याने आपले घर फोडून दिले नसते। वचन 40 तुम्ही सिद्ध असा कारण तुम्हाला वाटणार नाही त्या घटकेस मनुष्याचा पुत्र येईल। हालेलुया हालेलुया हालेलुया। वचन काय सांगते, तुमच्या कमरा बांधलेले असू द्या व दिवे लावलेले असू द्या, घरधनी कधी येईल हे तुम्हाला ठाऊक नाही। प्रभू येशू या ठिकाणी काय म्हणत आहे पहा, तुम्ही पूर्ण तयारीत असा, तुमच्या कमरा बांधलेले असू द्या आणि दिवे लावलेले असू द्या। कारण अशा प्रभू येशूने म्हटलं की अशा प्रकारे एखादा घरधनी पहा, जेव्हा एक घरधनी आपल्या दासावर आपलं घर किंवा आपलं सर्वस्व सोपून देतो आणि दूरच्या प्रवासाला जातो, तर ज्या दासावर त्याने सर्व काही सोपून दिलेले आहे तो दास घरधनी येईल त्यावेळेला तो दास खाण्यापिण्यामध्ये गुंतलेला, चाकरांना मारहाण करताना किंवा वाईट करताना जर आढळला तर घरधनी काय करेल, घरधनी त्याला त्याच्या हुद्द्यावरून काढून टाकेल आणि मात्र दुर्जनाला देण्यात येणारा वाटा त्याच्या पदरी बांधेल। परंतु जो दास तयार असेल, घरधनी येण्याच्या वेळी पूर्ण रीतीने तयार आहे, तो तयार आहे, चांगल्या रीतीने वागत आहे, चक्रांची योग्य काळजी घेते आणि अशा वेळी घरधनी येईल आणि या घरधनाला आपला दास चांगल्या रीतीने सेवा करताना नियम पाळताना आढळून येईल, तर घरधनी त्या दासाला आपल्या सर्वस्वावर नेमेल। तर या ठिकाणी बायबल काय सांगते पहा, प्रभू म्हणतो की आपण सर्व जे मानव आहोत हे प्रभूचे दास आहोत। आपला घरधनी प्रभू येशू आहे जो आपल्याला नेण्यासाठी येणार आहे। तर आता प्रभू येणार आहे जो दूरच्या प्रवासाला म्हणजे देवपित्याकडे बसलेला आहे, म्हणजे स्वर्गात आहे, तर आता तिथून आपल्याला नेण्यासाठी येणार आहे। तर आपल्याला आता आपण जे दास आहोत ते आपल्याला कसं राहायचंय बघा, आपण जर नियम पाळताना, आज्ञा पाळताना, प्रभूची सेवा करताना किंवा आपल्याला सोपून दिलेली कामगिरी योग्यरित्या पार पाडताना या घरधन्याला म्हणजे प्रभू येशूला आपण आढळून आले, तर प्रभू येशू आपल्याला सर्वस्वावर नेणे आणि आपण तयारी कशी राहणार, तर वचन सांगते तुमच्या कबरा बांधलेल्या असू द्या, आपली कंबर बांधलेली असू द्या आणि दिवे लावलेले असू द्या, ज्याच्याने तुम्ही तयारीत राहणार। आता कंबर बांधून ठेवणे आणि दिवे लावून ठेवणे, तयारी, पूर्ण तयारी की आता प्रभू येशू येणार आहे अशा प्रकारे तयारी। तर बघा आता आपल्याला असं वाटेल का की दिवे म्हणजे घरातल्या सर्व लाईटी पेटून ठेवायच्या, सर्व बल्ब पेटून ठेवायचे, प्रभू येशू येणार आहे म्हणून, म्हणजे दिवे लावलेले पेटलेले असले आणि कंबर बांधून म्हणजे जागी राहायचंय की आम्ही तयार आहोत म्हणून, असं राहायचंय का? तर या वचनाचा अर्थ कसा आहे बघा, कंबर बांधून पूर्ण तयारी कार्यासाठी आणि दिवे लावलेले म्हणजे जसं की बघा आपल्या रात्रीच्या वेळी काही काम करायचं असेल, लाईट पेटवतो, आपण दिवे लावतो, त्याच्यात आपण काम करतो, अंधार पडलेले आहे आणि दिवे विझवलेले आहे, लाईट विझवलेली आहे किंवा लाईट नाही तर आपण काम करू शकत नाही। रात्रीच्या वेळी झोपताना सुद्धा आपण लाईट बंद करून झोपतो, पण काम करायचंय तर आपले लाईट दिवे चालू असतात। तर ज्या प्रकारे लाईट दिवे चालू ठेवून काम करतो प्रभू, त्या प्रकारे म्हणतो तुमचे दिवे लावलेले असू द्या, म्हणजे
तुमची पूर्ण तयारी. याचा अर्थ असं नाही की तुम्ही जागीच राहा, तुम्ही झोपूच नका, कंबर बांधून ठेवा तयारीसाठी, असं नाही. तर मात्र रात्रीच्या वेळी आपण झोपतो, दिवसा वेळी आपण जागे असतो, आपण आपली कामं करतो. तर प्रभूने हे सांगायचंय, दिवे लावलेले आणि कंबर बांधलेली म्हणजे पूर्ण तयारीत, म्हणजे पूर्ण प्रार्थनामय जीवन जगा. नियम पाळणारे, आज्ञा पाळणारे, वचनाप्रमाणे चालणारी तुम्ही व्यक्ती बना. पूर्ण तयारी. हा विचार करू नका की प्रभू येशू याला उशीर आहे, जेव्हा प्रभू येशू येईल तेव्हा मी माझ्या पापाचा पश्चाताप करेन, तेव्हा मी प्रार्थनेत जास्त वाढेन, तेव्हा मी प्रभूची सेवा करेन. आता मी मला वाटते तसं जीवन जगतो, हवं तसं मी चालतो. तर आपण तयारीत नाही. प्रभू कधी येईल आपल्याला ठाऊक नाही. आणि प्रभू आल्यावर आपण खाप्या मोज मजा करताना, ऐशोआरामाचे जीवन जगताना, पापमय जीवन जगताना, नशा करताना आढळून आले तर प्रभू काय करेल? आपल्याला उचलीला देईल अधोलोकात टाकून. पण आपण वचनात स्थिर आहोत, आपण प्रार्थनेत आहोत, जागृत आहोत, तयारीत आहोत. आपले दिवे लावलेले म्हणजे आपण पूर्ण प्रकाशामध्ये चालत आहोत, वचनात चालत आहोत. तर आपण प्रभूच्या जोडीला, त्याच्या राज्यामध्ये जाणार आणि प्रभू आपल्याला सर्वस्ववर नेमणार. दिवा लावलेला म्हणजे आपली पूर्ण तयारी. जो मनुष्य प्रार्थनामय जीवन जगतो, वचनाप्रमाणे चालतो, प्रभूचे नियम पाळतो, त्याचा दिवा लावलेला आहे, त्याचा दिवा उज्ज्वल आहे, त्याचा दिवा पेटलेला आहे, तो प्रकाशित आहे, त्याचं जीवन प्रकाशित बनलेलं आहे. अंधकार त्याच्या जीवनामध्ये नाही, तर त्याचं जीवन पूर्ण रीतीने प्रकाशित झालेलं आहे. आणि त्याचे जीवन पूर्ण प्रकाशित असल्या कारणाने, त्याचा दिवा पेटलेला असल्या कारणाने तो प्रभू बरोबर स्वर्गाच्या राज्यात जाणार. आज दिवा आपल्याला आपल्या जीवनात उज्ज्वल करायचंय, पेटवायचंय आपल्या जीवनातला दिवा. हा त्या दिव्यामध्ये तेल भरायचंय आपल्याला, आणि ते म्हणजे प्रार्थना, वचन, परमेश्वराची सेवा, धार्मिकता, सत्कृत्य, चांगली कर्म. याद्वारे आपल्याला आपला दिवा सतत उज्ज्वल पेटत ठेवायचंय. आपल्यामध्ये प्रार्थनेचे तेल भरत राहायचंय, वचनाचं तेल भरत राहायचंय, म्हणजे आपला दिवा कधी विझणार नाही, सतत तेवत राहणार, सतत पेटत राहणार. प्रभू आपल्याला दिवा बनवते. मत्ते 5:मध्ये वचन काय सांगते पहा तिथे 14 ते 16 वचन. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही. दिवा लावून मापाखाली, पणगाखाली ठेवत नसतात, तर आत येणाऱ्या लोकांना उजेड दिसावा म्हणून तो दिवटिणीवर ठेवतात. तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की तुमची सत्कर्मे पाहून त्यांनी देवपित्याचे गौरव करावे. बायबल सांगते दिवा आपण आहोत, प्रकाश आपण आहोत. आपल्याला भांड्याखाली, पणगाखाली नव्हे, दिवटिणीवर राहायचंय. आपल्या दिव्याने लोकांना प्रकाश मिळाला पाहिजे, लोक प्रभूकडे वळाले पाहिजे. हा दिवा झाकण्यासाठी नव्हे, हा दिवा अनेकांना उजेड देण्यासाठी बनला पाहिजे. प्रभू आपल्याला दान देतो, प्रभू आपल्याला काही मात्र अशा गोष्टी देतो ज्याच्याने आपण परमेश्वराची सेवा करावी. कार्य करावं नुसतं दान घेऊन लपून ठेवण्यासाठी नव्हे, तर त्या दानाचा वापर करण्यासाठी प्रभू आपल्याला दान देते. आपण सेवा करत जावे, कार्य करत जावे, प्रसार करत जावा आणि अनेकांना प्रभू येशूकडे आपण आणावे. आपली सत्कृत्य, आपली धार्मिकता, आपली चांगली कर्म इतरांपर्यंत पोहोचली पाहिजे, इतरांना कळाले पाहिजे, ज्याद्वारे अनेक लोक प्रभूकडे वळतील आणि देवपित्याचे गौरव करतील. दिवा आपण, प्रभू आपल्याला दिवा बनवते, प्रभू आपल्याला प्रकाश बनवते. आपला उजेड लोकांपर्यंत पडला पाहिजे, पोचला पाहिजे. अनेक लोकांचे जीवन परिवर्तन झाले पाहिजे आपल्या चांगल्या गुणाने, चांगल्या गोष्टीच्या द्वारे. हा दिवा विसता कामा नव्हे, या दिव्यात सतत तेल भरलेच पाहिजे. आणि हे तेल म्हणजे प्रार्थना आहे, धार्मिकता आहे, सत्कृत्य आहे, चांगली कर्म आहे, जे आपल्याला करत राहायचंय, प्रार्थना घेत राहायचंय, म्हणजे सतत आपला दिवा उज्ज्वल आणि पेटत राहणार. हालेलुया. मार्क 4:21 ते 22, लूक 8:16 ते 18 वचन. त्या ठिकाणी वचन सांगते, दिवा लावून मापाखाली नव्हे, दिवटिणीवर ठेवतात, येणाऱ्यांना प्रकाश दिसा म्हणून. हा दिवा आपल्याला बनायचंय, हा प्रकाश आपल्याला बनायचंय. म्हणून प्रभू तू दिवा तुम्ही बना, तुम्ही प्रकाशित बना. तुमचा दिवा विझता कामा नव्हे. मी तुम्हाला दिवा
बनवलेले आहे, मी तुम्हाला प्रकाश बनवलेले आहे, तुम्ही प्रकाशित बना. आणि हा प्रकाशित कसे बनणार? फिलिप्पियरास पत्र 2:14-15 बायबल सांगते, तुम्ही जे काही करता ते कुरकुर आणि वादविवाद न करिता करा. आता न्यायाधीश दाराजवळ उभा आहे, प्रभू येशू येण्याची वेळ आता आलेली आहे. तर बायबल काय सांगते बघा पुढे, तर तुम्ही प्रभूचं वचन पुढे करून दाखविताना या जगामध्ये तुम्ही ज्योतीसारखे दिसता. कारण जग मात्र विपरीत पिढी आहे आणि मात्र जगामध्ये पाप आहे, वाईट आहे, अंधकार आहे, कुटील आणि विपरीत पिढी. पण याच्यामध्ये तुम्हाला वचन पुढे करून दाखवायचे. या जगामध्ये तुम्हाला तुमची सत्कृत्य प्रकट करायचे, तुम्हाला दिवा बनायचंय, ज्योती बनायचंय, तुम्हाला प्रकाश बनायचंय. या कुटील पिढीत, या विपरीत पिढीत तुम्हाला ज्योतीप्रमाणे, दिव्याप्रमाणे, प्रकाशाप्रमाणे झलकायचंय. आणि पृथ्वीमध्ये पापाचा अंधकार, वाईटाचा अंधकार तुम्हाला नाहीसं करायचंय. तुम्हाला ख्रिस्ताच्या सुवार्तेची घोषणा करायची. जे अंधकारात आहे, जे पापात आहे, त्यांना ख्रिस्ताच्या वचनाकडे तुम्हाला आणायचंय. तुम्ही या जगामध्ये ज्योती बना. भले जग अंधकाराने, पापाने ग्रासलेले, पण तुम्हाला ज्योती बनायचंय आणि अंधकार नाहीसा करायचंय. आपल्या एखाद्या खोलीत रूम मध्ये अंधकार आहे, रात्रीची वेळ आहे, तर आपण अंधकार आहे काही दिसत नाही, ताबडतोब आपण लाईट पेटवणार. आपण ताबडतोब लाईट पेटवल्याबरोबर अंधकार तिथून नाहीसा होऊन तिथे प्रकाश निर्माण होतो. जग ही अंधकाराने ग्रासले आहे, आपल्याला आपला दिवा पेटवायचाय, प्रकाश तयार करायचंय. धार्मिकतेने, सत्कृत्याने, प्रभूच्या वचनाचा प्रसार करून, प्रभूची सेवा करून, प्रभूचं काम करून, ज्याद्वारे कुटील आणि विपरीतची पिढी आहे याच्यामध्ये सुधारणा होईल. अनेक लोक ख्रिस्ताच्या वचनाकडे वळले जातील, अनेक लोकांचं परिवर्तन होईल. आपली धार्मिकता, आपली चांगली सत्कृत्य अनेक लोकांच्या जीवनात बदल घडवतील. हालेलुया, हालेलुया. प्रभू येशू या ठिकाणी आपल्याला दिवा बनवायचे आणि आपल्याला हा दिवा बनायचे. आपल्याला मात्र दिवा बनवून परमेश्वराच्या राज्यासाठी तयारीत राहायचे. बघा दिव्याचे विशिष्ट काय होतं बघा. वचन सांगते की निर्गम या पुस्तकामध्ये 30:8 आणि निर्गम 40:24-25 वचना, परमेश्वर पित्याने आज्ञा दिल्याप्रमाणे हे दिवे संध्याकाळी लावण्यात यायचे. सकाळपर्यंत ते दिवे मात्र सतत पेटत ठेवायचे. देवाच्या मंदिरामध्ये सतत पेटलेले असायचे. लेवी 24:1-4 वचनामध्ये सुद्धा पाहतो की दिव्याची काळजी घेण्यात यावी आणि चांगले निरीत तेल तयार करण्यात यावे, जे मात्र त्या दिव्यामध्ये घालावे. म्हणजे दिवे सतत पेटत राहतील. चांगलं तेल त्या दिव्यामध्ये घालावं आणि म्हणजे दिवे संध्याकाळपासून सकाळपर्यंत दिवे सतत पेटत राहतील म्हणून. आणि दिवे पेटत राहावे म्हणून निरीत तेल त्याच्यामध्ये घालण्याची परमेश्वराने आज्ञा केली. या दिव्याची काळजी घ्या की दिवे सतत परमेश्वर समोर पेटत असले पाहिजे. म्हणून निर्गम 25:31-40 आणि 37:17-24 परमेश्वर पित्याने हा दीपवृक्ष बनवण्यासाठी सांगितला होता, जो सोन्याचा बनवलेला होता. आणि हा दीपवृक्ष परमेश्वराच्या मंदिरात ठेवण्यात यायचा, ज्याचे दिवे सतत उजळण्यात येत होते, तेव्हा ठेवण्यात येत होते परमेश्वर समोर. आणि परमेश्वर पित्याची आज्ञा होती. शलोमोन राजाने पण तेच केलं होतं. 2 इतिहास 4:7 आणि 20 वचना. शलोमोन राजाने 10 समया बनवल्या होत्या, 5 उजवीकडे, 5 डावीकडे, अशा समया बनवून त्याने ठेवले होते परमेश्वराच्या मंदिरात. जे दिवे बनविण्यात आले होते ते विधीप्रमाणे सतत उजळण्यात येत होते, सतत पेटविण्यात येत होते परमेश्वरासमोर. आणि त्याप्रमाणे दिवे सतत पेटविण्यात येत होते, उजळण्यात येत होते. देवाची आज्ञाच होती की हा दीपवृक्ष किंवा हे दिवे सतत माझ्या समोर पेटत असले पाहिजे, हे दिवे लागलेले असले पाहिजे. काय वाटते? देवाला उजेडाची आणि प्रकाशाची गरज आहे? काही देव अंधकार आहे असं आपल्याला वाटते? मुलीच नाही, देव स्वतः प्रकाश आहे. प्रभू येशू म्हणतो योहान 8:12 मी जगाचा प्रकाश आहे. प्रभूच प्रकाश आहे. मग ती प्रभू दिवे का लावायला सांगत आहे? का दिवे उजळण्यासाठी म्हणजे पेटविण्यासाठी सांगत आहे? का परमेश्वर पित्याने आज्ञा दिली होती समया बनवण्यासाठी, दीपवृक्ष बनवण्यासाठी? एवढंच नाही, स्वर्गाच्या राज्यामध्ये सुद्धा दीपवृक्ष आहे आणि तो पेटविण्यात येते. स्वर्गाच्या राज्यात सुद्धा दीपवृक्ष आहे आणि मात्र तो पेटविण्यात येते. त्याचे दिवे सतत तेव्हा ठेवण्यात येते. आणि बघा त्याचं महत्वाचं कारण आपण जकर्या पुस्तकामधून पाहू. वचन सांगते जकर्या पुस्तकामध्ये 4 अध्याय बघा,
14 अगदी जकडा पूर्ण अध्याय पाहिला तरी चालेल, ते 4 अध्याय पूर्ण अध्याय पाहिला तरी चालेल. तिकडे बघा वचन काय सांगते, जेव्हा मात्र हा प्रभूचा सेवक संदेष्टा जकरा याला जेव्हा दुष्टांत झाला तेव्हा त्या दुष्टांताकडे असं पाहिलं की सोन्याचा एक द्वीपवृक्ष आहे आणि हा द्वीपवृक्ष मात्र त्याच्या शिरावर कठोर असून त्याला 7 दिवे आहेत व त्याच्यावरील 7 दिव्यांना 7 नले आहेत आणि त्याच्याजवळ कठोराच्या उजव्या व डाव्या बाजू 2 जैतुनाची झाडे आहेत. आता बघा त्याने एक दृष्टांत पाहिला, एक दीपवृक्ष ज्याला 7 दिवे आहेत आणि मात्र त्याला 7 नले आहेत ज्या मात्र त्या दिव्यांना तेल पुरवतात. त्याच्या बाजूला 2 जैतुनाची 2 झाडे आहेत. आता ही काय आहेत बघा 11 पासून. मग मी त्याला विचारले, दीपवृक्षाच्या उजव्या व डाव्या बाजूची 2 जैतुनाची झाडे आहेत ती काय? दुसऱ्यांदा मी त्याला विचारले, या 2 सुवर्णाच्या तोट्याजवळ सुवर्ण रूप तेलाचा प्रवाह शवरणाऱ्या या 2 जैतुनाच्या फांद्या काय आहेत? त्याने मला म्हटले, त्या काय आहेत हे तुला ठाऊक नाही का? मी म्हटले नाही माझ्यासमोर. तेव्हा त्याने म्हटले, अखिल पृथ्वीच्या प्रभूसमोर उभी राहणारे 2 अभिषिक्त आहेत. बघा वचन काय सांगते, 7 समय असलेला दीपवृक्ष ज्याला तेल पुरवणाऱ्या त्या नले आहेत, किंवा वचन काय सांगते बघा, तेलाचा पुरवठा करणारे सुवर्णाच्या तोट्याजवळ मात्र त्या समयाजवळ सुवर्णाच्या तोट्याजवळ म्हणजे जिथून ज्योत पेटवली जाते, दिवे पेटवले जाते, त्या तोट्याजवळ मात्र तेल पुरवणाऱ्या 2 वचन काय सांगते, ती 2 अभिषिक्त आहेत जे तेलाचं श्रवण करत आहेत. तेल श्रवणाऱ्या म्हणजे तेल मात्र तेल ग्रहण करणाऱ्या, किंवा जसं एखादा दिवा बघा, एक दिवा जो असतो तर दिव्यामध्ये आपण तेल भरतो, दिव्याची ज्योत वरती असते पण तेल खाली असते. तेल त्या दिव्यातून काय होते, तेल त्या दिव्यातून संपत जाते आणि ज्योत पेटत राहते. जितकी ज्योत पेटत राहते तशा प्रकारे तेल जे आहे ते त्या दिव्यातून संपत जाते, श्रवत जाते म्हणजे संपत जाते. ते म्हणजे त्या दिव्यातून तेल त्या ज्योतीला पुरवठा देते. दिव्यात तेल असल्यामुळे ज्योत पेटते आणि दिव्यातून तेल संपत जाते आणि तेल संपलं म्हणजे ज्योत जी आहे ती विझली जाते. आता या ठिकाणी काय सांगते, ती 2 अभिषिक्त अशा अभिषिक्त आहेत वचन सांगते, सुवर्ण रूप तेलाचा प्रवाह श्रवणाऱ्या त्या 2 जैतुनाच्या फांद्या आहेत. ती 2 अभिषिक्त जणू काही तेलाने भरलेले श्रवत आहेत, म्हणजे जणू काही ते दोघे दिवे आहेत आणि त्यांच्यातून तेलाचा पुरवठा जो आहे तो कुठे पोचत आहे, त्या समयीला पोचत आहे, त्या दीपवृक्षाला पोचत आहे, त्या ज्योतीला पोचत आहे. ही तेलाचा प्रवाह श्रवत आहे 2 अभिषिक्त आणि त्याच्यातून ती समय किंवा तो दीपवृक्ष पेटत आहे. त्यामुळे त्या ज्योती सतत पेटलेले आहेत. इथे कोणाद्वारे, या 2 अभिषिक्ताद्वारे. ते 2 जैतुनाच्या फांद्या किंवा 2 जैतुनाची झाडे म्हणजे देवाचे 2 अभिषिक्त आहेत, देवाचे 2 संदेष्टे आहेत. प्रकटीकरण 11 अध्यायामध्ये पण आपण ती पाहतो. आणि हे देवाचे 2 संदेष्टे म्हणजे नक्की कोण शक्यत असणार? शक्यता ते मोशे आणि एलिया असणार. आता हे 2 देवाचे सेवक जे तेलाचा प्रवाह श्रवणारे आहेत, म्हणजे त्यांच्यातून ते तेल संपत चालले आणि वरती त्या ज्योती पेटत चाललेले, वरती तो दीपवृक्ष दीपाच्या ज्योती पेटत चाललेले. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे कळते की परमेश्वराचे सेवक जर ते भरपूर तेलाने भरलेले म्हणजे प्रार्थनेने, धार्मिकतेने, सेवेने, कार्याने भरलेले आहेत, परमेश्वराची सेवा करत आहे, तर स्वर्गाच्या राज्यात दिवा पेटलेले, दीपवृक्ष पेटलेले, उज्ज्वल बनलेले आहे म्हणजे प्रकाश आहे. जे परमेश्वराची सेवा करत आहे, प्रार्थनेत वाढत आहे, प्रार्थनामय जीवन जगत आहे, तेलाचा प्रवाह श्रवत आहे, त्यांची ज्योत पेटलेली आहे, देवाच्या कार्याची ज्योत तेवत आहे, देवाच्या त्या दीपवृक्षाची ती ज्योत पेटलेली आहे, देवाची सेवा करणाऱ्या व्यक्तीच्या द्वारे. हालेलुया. म्हणजे आपल्याद्वारे दिवा पेटू शकतो, आपल्याद्वारे दिवा उज्ज्वल बनू शकतो आणि हा दिवा धार्मिकता आहे. हा दिवा म्हणजे
परमेश्वराची सेवा, परमेश्वराचं कार्य आहे. आणि त्यासाठी आपण आपल्यामध्ये तेलाचा प्रवाह आहे. आणि तेलाचा प्रवाह म्हटलं तर प्रार्थना आहे, धार्मिकता आहे, सत्कृत्य आहे. म्हणजे आपण जसजसे चांगल्या गोष्टीमध्ये वाढत जाणार, परमेश्वराची सेवा करणार, प्रार्थना घेत राहणार, प्रभूचा प्रसार करणार, हे दिवे सतत पेटत राहणार देवाच्या मंदिरात, स्वर्गीय राज्यात. हालेलुया. म्हणून दिव्यांचं उदाहरण तिकडे दिलेलं आहे. म्हणून देवाने म्हटलं सतत माझ्या मंदिरात हे दिवे तेवत पेटत असलेच पाहिजे. या ठिकाणी आपण जे कार्य करत आहोत त्याद्वारे देवाच्या मंदिरात, स्वर्गात दिवा सतत पेटलेला राहते. सतत देवाच्या मंदिरात दिवा तेवत राहते. म्हणून वचन काय सांगितलेलं की दिवे सतत पेटत राहावे म्हणून देवपित्याने त्याच्यामध्ये निरे चांगले तेल भरायला सांगितलं होतं. आपल्याही जीवनाचा दिवा कधी पेटत राहणार जेव्हा चांगलं तेल आपल्यात असणार. आणि चांगलं तेल आहे म्हणजे प्रार्थना, म्हणजे धार्मिकता, चांगली सत्कृत्य. हे चांगलं तेल आपल्याला आपल्यामध्ये भरायचंय तर आपला हा दिवा पेटत राहणार. अर्थात स्वर्गाच्या राज्यामध्ये हा दिवा सतत पेटत राहणार. म्हणून परमेश्वराच्या नियमाप्रमाणे दीपवृक्ष, समया आणि त्याचे दिवे सतत मंदिरामध्ये जळत पेटत तेवत राहिले पाहिजे. यात देवपित्याची होती. बघा जे दिवे लावणारे होते, बायबल सांगते 2 इतिहास 13 अध्यायामध्ये त्या ठिकाणी इस्रायलचा राजा यराबाम आणि यहुदाचा राजा अबिया आहे. इस्रायलचा राजा यराबाम याने यहुदाचा राजा अबिया आणि यहुदी लोकांवर लढाई करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा अबियाने म्हटलं आणि यहुदी लोकांनी, लेवी लोकांनी पण म्हटलं, बघ पहा आमच्याशी लढाई तुम्ही करू नका, यात तुम्हाला यश यावायचं नाही, आमच्या बरोबर परमेश्वर आहे. आणि 11 ते 12 वचनात अबिया काय म्हणतो, हे प्रभूचे लोक, यहुदी लोक काय म्हणत आहे, आम्ही परमेश्वरापुढे, आम्ही देवपित्यापुढे सोन्याचा दीपवृक्ष व त्यावरचे दिवे दररोज संध्याकाळी आम्ही उजळतो. आम्ही देवाच्या मंदिरामध्ये दररोज संध्याकाळी दिवे उचलितो. म्हणजे दररोज संध्याकाळी आम्ही देवाच्या मंदिरात जातो. ती दिवे उचलितो, ती दररोज संध्याकाळी, याचा अर्थ ते दररोज देवाच्या मंदिरात जायचे, दररोज देवाच्या मंदिरात जाऊन प्रार्थना करायचे आणि देवाच्या मंदिरातले दिवे उचलायचे. अर्थात ते प्रार्थनामय जीवन जगणारे, धार्मिकतेमध्ये वाढणारे आणि अर्पणे करणारे लोक होते. दिवे सतत उचलायचे म्हणजे ते स्वतः दररोज संध्याकाळी मंदिरात जायचे दिवे पेटवण्यासाठी. कारण देवाची आज्ञा होती दररोज संध्याकाळी माझ्या मंदिरात दिवे पेटलेच पाहिजे, ते सकाळपर्यंत पेटत राहिले पाहिजे. आणि त्यासाठी लेवी लोक, यहुदी लोक मंदिरात जायचे दररोज संध्याकाळी प्रार्थना करायचे, दिवे उचलायचे दररोज संध्याकाळी. ते प्रार्थना करणारे लोक होते, दिवे उचलणारे लोक होते, धार्मिकतेमध्ये होते. मग त्यांच्यामध्ये तेल, प्रार्थनेचं तेल, धार्मिकतेचं तेल भरलेलं होतं. म्हणून या लोकांनी यराबाम राजाला म्हटलं, आमच्याशी लढाई करू नका, तुम्हाला यश नाही. कारण आम्ही आज्ञा पाळतो, आम्ही अर्पण करतो, आम्ही दिवे उचलतो, आम्ही प्रार्थनामय जीवन जगणारे लोक, आमच्याशी लढाई करू नका. पण यराबाम राजा काही ऐकायला तयार नव्हता. त्याने विचार केला, माझ्याकडे तर 8 लाख लोक आहेत आणि यहुद्यांकडे फक्त 4 लाख, माझे जास्त लोक आहेत, ते घाबरल्यात म्हणून मला असं म्हणत असते, असं कदाचित त्याला वाटलं असेल. आणि अशा प्रकारे यराबाम राजा यहुदी लोकांवर चाल करून गेला. आणि यराबाम राजाने यहुदी लोकांना मागून आणि पुढून दोन्ही बाजूने घेरलं. कारण त्यांचे 8 लाख लोक होते आणि यहुदी फक्त 4च लाख. यहुदी मच्छमध्ये सापडले. इस्रायल लोकांनी मागून पुढून आघाडीस आणि पिछाडीस ते राहिले. यहुदी लोकांनी पहिले आपल्या मागे पण युद्ध होणार आणि आपल्या पुढे पण. आपण मच्छमध्ये सापडलेले आहेत ना, आपण लढाई करू शकत ना पल काढू शकत. मच्छमध्ये आपण सापडलेले आहोत. दोन्ही बाजूने शत्रू सेनाने त्यांना घेरले होते. अशा वेळी यहुदी लोकांनी काय केलं, अशा वेळी यहुदी लोकांनी प्रभूची प्रार्थना केली, प्रभूचा धावा केला, पेरणे फुंकले. आणि बायबल सांगते प्रभूने यहुदी लोकांना सहाय्य केलं. यहुदी लोक 4च लाख लोक होते, पण त्यांनी प्रभूची प्रार्थना केली आणि प्रभूने त्यांना सहाय्य केलं. आणि इस्रायल लोक जे 8 लाख लोक होते, या 8 लाख लोकांपैकी 5 लाख लोक मेले. 5 लाख लोक मेले, राहिले किती? 3 लाख. देवपित्याने यराबाम राजाला पण असा तडाखा दिला की तो पण मात्र पुढे मरून पावला, नष्ट झाला. आणि मात्र अबिया राजा आणि यहुदी लोकांचा विजय झाला, त्याच्यातला एक पण माणूस मेला नाही. 4 लाख लोक होते, 4ही लाख व्यवस्थित राहिले, पण इस्रायलातले 5 लाख लोक मेले. बघा देवाने यहुदी लोकांना सहाय्य केलं का?
उचलीत होते, ती प्रार्थना करत होते, ती परमेश्वराच्या मंदिरात सतत अर्पण करत होते आणि म्हणून देवाने त्यांना मदत केली, त्यांना सहाय्य केलं. देवाचे नियम पाळत होते, देवाच्या आज्ञा पाळत होते, दररोज देवाच्या मंदिरात जात होते ती, म्हणून देव पित्याने त्यांना मदत केली, त्यांना सहाय्य केलं. इस्रायल लोकांना नाही. भले इस्रायल लोक पण देवाचे होते, यहुदी लोक पण देवाचे होते, परंतु फरक एवढाच होता, यहुदी लोक मात्र प्रार्थना करत होते, आज्ञा पाळत होते, इस्रायल लोक मूर्ती पूजा करत होते. म्हणून देव पित्याने यहुदी लोकांना मदत केली, इस्रायल लोकांना नाही. हालेलुया, हालेलुया. आज आपल्या जीवनात आपले दिवे उज्ज्वल ठेवले पाहिजे, पेटत ठेवले पाहिजे. त्यासाठी आपल्याला तेलाची, प्रार्थनेची गरज आहे. बघा मत्ती 25:1-13 तिकडे 10 कुमारी आहेत, 5 शाण्या आहेत आणि 5 मूर्ख आहेत. शाण्याने आपल्या बरोबर दिवे आणि तेल दोन्ही गोष्टी घेतल्या, पण मूर्खाने फक्त दिवेच घेतले. त्याने विचार केला, आणखी तेल घेऊन काय फायदा आहे, बस झाली प्रार्थना घेतली तेवढी, आणखी प्रार्थना घेऊन काय फायदा. आणि अशा प्रकारे ते निघाल्या. शाण्या प्रार्थना घेत होत्या आणि त्यांचे दिवे पण पेटत होते. मूर्खाने फक्त दिवे घेतले, म्हटलं, विचार केला, आमच्या जोडीला येशू, तुम्हाला आम्हाला प्रार्थनेची काय गरज आहे. अशा प्रकारे ते निघाल्या. पण रात्री मात्र वर येण्यासाठी विलंब लागला. वराला विलंब लागल्यामुळे त्याला डुलकी आल्या, त्याला झोप आली आणि त्या झोपल्या. इतक्यात मध्यरात्री असा आवाज आला की वर आलेला आहे, त्याला सामोरे चला. तेव्हा ते आपल्या दिवे नेटके करू लागल्या. पण मूर्खाने पाहिलं की आपले दिवे तर जाऊ लागलेले आहेत, कारण तेल संपत आलेले आहे. तेव्हा मात्र त्याने शाण्याला म्हटलं की तुमच्यातलं काही तेल आम्हाला द्या, कारण आमचे दिवे जाऊ लागलेले आहेत. शाण्या हुशार होत्या. शाण्या म्हणतात, कदाचित आहे तेल तुम्हाला आम्हाला पूर्ण आणि म्हणून तुम्ही स्वतः जाऊन विकत आणा. त्याने विचार केला, आता कोणते पास्टर उरले शिल्लक असतील, ब्रदर शिल्लक असतील, आम्ही जातो त्यांच्याकडून प्रार्थना घेतो, वचन घेतो, म्हणजे तेल भरेल आणि मग आमचे दिवे पेटत राहतील. पण त्या मूर्ख होत्या. त्याने हा विचार केला नाही, प्रभू जेव्हा येईल ना, ते प्रभू पहिला आपल्या सेवकांना स्वर्गात पहिला नेईल आणि खोटी ब्रदर, खोटे पास्टर मात्र राहतील, ज्यांच्याकडून काही फायदा होणार नाही. आणि मात्र वचन ते मूर्ख तेल आणायला गेल्या आणि शाण्याची तयारी झाली होती. इतक्यात वर आला, दरवाजा उघडला, शाण्या आत गेल्या आणि दरवाजा बंद झाला. मग मूर्ख पण आल्या आणि मूर्ख दरवाजा ठोकू लागल्या. तेव्हा प्रभूने म्हटलं, तुम्ही कोण आम्हाला माहिती नाही, मी तुम्हाला ओळखत सुद्धा नाही. प्रभूने ओळखलं पण त्यांना नाही. प्रार्थनेत नव्हत्या, मग प्रभू कसं त्यांना ओळखणार. प्रार्थनेत येतात त्यांना प्रभू ओळखतो. हा, हे प्रार्थनेत येणारे लोक आहेत. वचन काय सांगते, तिमोथेला 2 पत्र 2:19, आपले लोक कोण आहे यांना प्रभू ओळखतो. आपले लोक कोण आहे, प्रभू बरोबर आपल्या लोकांना ओळखतो. जे प्रार्थनेत आहेत, वचनात आहे, प्रभू त्यांना ओळखतो. हा, हे प्रार्थनेत येणारे, मला भेटतात, माझ्या मंदिरात येतात, माझं वचन ऐकतात, माझी सेवा करतात, मी यांना ओळखतो. म्हणजे प्रार्थनेत नाही, प्रभू मध्ये नाही, प्रभूच्या वचनात नाही, प्रभू कसं त्यांना ओळखणार. येशूला पकडले, माझ्याकडे येशू आहे, नाव घेऊन ठेवलं येशूचं, पण प्रार्थनाच नाही, तर त्यांना प्रभू कसं ओळखणार. हालेलुया, हालेलुया. एखाद्या मंत्र्याला भेटण्यासाठी मनुष्याला एखाद्या मंत्र्याला भेटायचंय आणि एखाद्या मंत्र्याला एका मोठ्या माणसाला भेटायचंय आणि मात्र तो प्रयत्न करत आहे त्याला भेटायला आणि त्याला विचारण्यात आलं की मात्र मला मंत्र्याला भेटायचं. आणि त्याला म्हटलं, तुझी ओळख आहे का मंत्री बरोबर. त्याने म्हटलं, नाही. तू कधी त्याला भेटलेलं आहे का. तू म्हणतो नाही. तुझं कधी त्याच्यावर बोलभाषण झाली का. तू म्हणतो नाही. मग तू हा मंत्री तुला भेटणार कसा. तुझी ओळख नाही, तू कधी त्याला भेटला नाही, तुझं बोलभाषण झालं नाही, मग तू आता कसं त्याला भेटू शकणार. तर सांगतो, मी त्या मंत्र्याविषयी ना पुस्तकात वाचलेलं आहे, तो असं आहे, तो तसं आहे, आणि मग मला भेटायचं आहे, असं नाही भेटू शकणार. पुस्तकात वाचून तू त्याला नाही, तर तू प्रत्यक्ष त्याच्याशी सतत बोलत राहिला, त्याला त्याच्याशी भेटत राहिला, तरच मात्र तू त्याला भेटू शकतो. तशीच परिस्थिती आपल्याला वाटते, मी प्रभूविषयी पुस्तकात वाचले, अमुकात वाचले, पण कधी प्रार्थनेलाच आले नाही, प्रार्थनाच घेतली नाही, परमेश्वराच्या वचनातच वाढली नाही, कार्यातच वाढलं नाही, तर प्रभू म्हणतो, मी तुला कसं ओळखणार. मी ओळखू शकत नाही तुला. तू कधी मला भेटायला माझ्याकडे प्रार्थनेला आला नाही, तू कधी माझ्याशी बोलभाषण केलं नाही, मी कधी तुझ्याशी बोललेलो नाही, मग मी तुला कसं ओळखणार. आज हीच परिस्थिती आहे. दिवा घेऊन ठेवलाय पण तेलच घेऊन ठेवलं नाही. हालेलुया. तेलाची गरज आहे आपल्याला. तेल असेल तरच आपण प्रभूला भेटू शकतो, तरच आतमध्ये जाऊ शकतो. शाण्या आत गेल्या कारण दिवे पण होते, तेल पण होता, येशू पण होता, प्रार्थना पण होती, म्हणून आतमध्ये गेल्या. आपल्या जीवनात आपल्याला तेल भरायचंय, प्रार्थनेची गरज आहे, तरच आपला दिवा तेवत राहणार, तरच आपला दिवा पेटत राहणार आणि स्वर्गात जाणार. तेल नसणार तर दिवा विझणार. गाडीमध्ये डिझेल पेट्रोल असेल तर गाडी चालेल, नाहीतर गाडी बंद
पडेल, गाडी चालणार नाही. आपल्याला प्रार्थनेची गरज आहे. प्रार्थना असेल तरच आपला दिवा पेटलेला असणार, आपला दिवा तेवत असणार, आपली ज्योती उज्ज्वल असणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्यासाठी आपल्याला प्रभूच्या वचना आणि नियमात चालायचंय. आता बघा दिव्याची गरज, दिवा तेलाची गरज. लूक 15 अध्यायामध्ये 8 ते 10 वचना. तिकडे एक स्त्री आहे, तिचे नाणे हरवत आहे. आणि बघा ही स्त्री काय करत आहे, तिचं नाणं हरवल्यानंतर ती मात्र दिवा पेटवून, वचन काय सांगते बघा, तिच्याकडे रुपयाची 10 नाणी होती, परंतु त्याच्यातले 1 नाणे तिचे हरवले. आणि नाणे हरवल्यानंतर ती काय करायला लागली, शोधायला, दिवा पेटवून शोधायला लागली. तिने दिवा पेटवला आणि दिवा पेटून हरवलेली नाणं शोधू लागली. जेव्हा ती दिवा पेटून नाणं शोधू लागली तेव्हा नाणं तिला सापडलं. तेव्हा ती मैत्रिणीला, शेजाऱ्यांना बोलवते आणि मग ती माझ्याबरोबर आनंद करा, माझं हरवलेलं नाणं मला सापडलेलं आहे. दिवा पेटून नाणं सापडत आहे. आज आपल्या जीवनातलं सुख हरवलेलं आहे, शांती हरवलेली आहे, समाधान हरवलेलं आहे, प्रेम हरवलेलं आहे, यश हरवलेलं आहे, कुटुंब हरवलेलं आहे, नाती हरवलेली आहे. शोधायचे, कशी शोधणार, दिवा पेटून. दिवा कसा पेटणार, तेल टाकून, प्रार्थना घेऊन. आज जर आपल्या जीवनात आपण प्रार्थना करत आहोत तर आपला दिवा पेटणार आणि आपल्या हरवलेली वस्तू आपण शोधू शकणार. आपण पुन्हा एकदा सुख, शांती, समाधान प्राप्त करू शकणार. जे आपलं हरवलंय, जे आपलं गेलेलं आहे ते परत मिळू शकणार. या दिवा पेटवण्यासाठी प्रार्थनेची गरज आहे, तेलाची गरज आहे आपल्याला. तर जे सुख हरवले, जी शांती हरवले ती पुन्हा मिळू शकणार. हालेलुया, हालेलुया. आज आपल्याला आपला दिवा पेटवायचा आहे, अधिक तेल भरून, चांगलं तेल भरून दिवा पेटवायचंय. प्रार्थनेचं तेल भरून, वचनाचं तेल भरून, धार्मिकतेचं तेल भरून, प्रभूच्या सेवेचं, कार्याचं तेल आपल्याला भरायचंय आणि हा दिवा पेटवायचाय. हरवलेल्या वस्तू आपल्याला नक्की पुन्हा एकदा सापडणार, हरवलेलं सुख पुन्हा आपल्याला सापडणार. हालेलुया, हालेलुया. म्हणून दिवा उज्ज्वल बनवायचंय, दिवा पेटवायचंय, धार्मिकतेचं तेल आपल्या जीवनामध्ये भरून. वचन सांगते नीतिसूत्र 13:9, धार्मिकतेची ज्योती प्रज्वलित असते व दुर्जनाचा दीप मावळतो. वचन काय सांगते पहा, धार्मिकाची ज्योती, धार्मिकाचा दीप सतत तेवत राहतो, उज्ज्वल राहतो, पेटत राहतो. जो प्रभूमध्ये धार्मिक जीवन जगतो, प्रार्थनामय वचनाप्रमाणे जीवन जगतो, त्याची ज्योती पेटत राहणार. पण दुर्जनाचा दीप मावळणार, विझणार. दुर्जनाचा दिवा मात्र विझला जाणार, मावळणार, पेटत राहणार नाही. तू पापाच्या अंधारात आहे, मग त्याचा दिवा कसा पेटत राहणार, विझून जाणार. नीतिसूत्र पुस्तकामध्ये 20:20, जो आपल्या बापाला किंवा आईला शाप देतो त्याचा दीप मालवून त्याला निंबीड कालोख होईल. जो आपल्या आई बापाला शाप देतो, आई बापाला शिव्या मारतो, आई बापाचा तिरस्कार करतो, त्याचा दीप मावळणार. त्याचं जीवन अंधकाराने, कालोखाने ग्रासणार, उजळ नसणार त्याच्या जीवनात. जो आपल्या आई बापांना तुच्छ लेखतो त्याचं जीवन अंधकाराने ग्रासणार. हालेलुया. नीतिसूत्र 24:20 वचना, दुर्जनाचा दीप मालवेल म्हणजे मावळणार. दुर्जनाचा दीप मालवेल म्हणजे मावळणार, विझणार. पापात जीवन जगणाऱ्या व्यक्तीचा दिवा पेटू शकत नाही. नीतिसूत्र 20:27, मनुष्याचा आत्मा परमेश्वराने दिलेला एक दीप आहे, ज्याच्याने तो आपल्या अंतर्यामाचं निरीक्षण करीतो. देवाने माणसाला दिलेला आत्मा दीप आहे, दिवा आहे, ज्योत आहे, ज्याच्याने माणसाच्या संपूर्ण जीवनाचे निरीक्षण केलं जाते. आपण आज्ञा पाळत आहोत, पवित्र जीवन जगत आहोत, तर देवाचा आत्मा दिव्याप्रमाणे आपल्यामध्ये राहणार. पण देवाचे नियम मोडणार तर हा आत्मा निघून जाणार, म्हणजे दिवा विझला जाणार. आणि दिवा विझला तर अंधकार येणार जीवनात. अंधकाराने आपलं जीवन ग्रासलं जाणार, अंधकारामुळे आपलं जीवन नष्ट होणार, अंधकार आपल्याला नाहीसं करून टाकणार. देवाचा आत्मा दिवा आहे, जो दिव्याप्रमाणे राहतो. आणि तो कधी दिवा राहणार, जर आपण देवाचे नियम पाळणार, देवाच्या आज्ञा पाळणार, देवाच्या वचनाप्रमाणे चालणार, तर देवाचा आत्मा दिव्याप्रमाणे आपल्यामध्ये राहणार. आज्ञा पाळल्या पाहिजे. प्रभूच्या वचनाप्रमाणे, प्रार्थनेप्रमाणे आपण जीवन जगण्याचा पूर्ण रीतीने
प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे आपण प्रभूच्या अनुग्रहाने, प्रभूच्या सामर्थ्याने आणि प्रभूच्या शक्तीने आपण भरले जाणार. पुढे वचन सांगते लूक 11 मध्ये 35 ते 40. दिवा लावून तलघरात किंवा मापाखाली कोणी ठेवीत नाही, तर आत येणाऱ्याच उजेड दिसावा म्हणून दिवाठणीवर ठेवतात. तुझ्या शरीराचा दिवा तुझा डोला होय. तुझा डोला निर्दोष असला तर तुझे सर्व शरीर प्रकाशमय असते. सदोष असला तर तुझे शरीरही अंधकारमय असते. म्हणून तुझ्यामधील प्रकाश अंधार नाही ना, ही पहा, तुझे सर्व शरीर प्रकाशमय असेल आणि त्याचा कोणताही भाग अंधकारमय नसेल, तर दिवा आपल्या उज्ज्वल ज्योतीने तुला प्रकाशमय करीतो, त्याप्रमाणे तू पूर्णपणे प्रकाशमय होईल. आता वचन सांगते दिवा लावून मापाखाली, पलंगाखाली नाही, दिवाठणीवर ठेवतात. आता हा दिवा काय आहे? तुझे डोले, शरीराचे तुझे दिवे आहेत. हे आपले जे डोले आहेत हे आपल्या शरीराचे दिवे आहेत. आपले डोले निर्दोष आहेत, पवित्र आहेत, तर आपलं संपूर्ण शरीर पवित्र आहे. बायबल सांगते तुझ्या शरीरातला एखादा अवयव अंधकार तर नाही ना, तुझ्यात काही पाप तर कार्य करत नाही ना, पाप असेल तर काढून टाक. तुझं शरीर निर्दोष कर, तू पवित्रतेने भर, परमेश्वराच्या प्रार्थनेने, वचनाने भर, म्हणजे दिवा तुला उज्ज्वल करेल. म्हणजे तुझं संपूर्ण जीवन प्रकाशमय असेल, तुझं संपूर्ण शरीर प्रकाशित असेल. म्हणून तुझा अवयव प्रकाशित कर. डोला आपल्या शरीराचा दिवा आहे आणि तो निर्दोष असला पाहिजे. आज माणसाच्या डोल्याने जास्त पाप आहे. का? कारण आपले डोले जे आहे हे सतत नेहमी वाईट चित्रपट, वाईट दृश्य पाहत असतात. हातातून मोबाईल काही सुटत नाही, टीव्ही, कॅम्प्युटर काही सुटत नाही, सतत डोले तिकडे पाहत असतात. बघा, माणसाचे डोले जितके जास्त तू बंद ठेवतो तितकं डोकं हलकं आणि शांत असते. पण जेवढे डोले त्याचे उघडे असतात आणि मात्र एखाद्या गोष्टीकडे पाहत असतात, मोबाईलकडे, टीव्हीकडे, कॅम्प्युटरकडे, तितकं डोक्यावर ताण येतो, शरीरावर तितका ताण येतो. बघा, आम्हाला प्रवचन देण्यासाठी आज्ञा डोले बंद करून इकडे तिकडे लक्ष जाऊ नये म्हणून, आणि मग आम्ही व्यवस्थितरित्या प्रवचन देऊ शकतो. आमचे डोळे बंद राहिल्याने आमचं डोकं शांत राहते आणि त्यामुळे आम्ही व्यवस्थितरित्या प्रवचन देऊ शकतो. जितकं डोळे बंद असण्याचा अर्थ नाही की सतत झोपूनच राहायचं, झोपावं असं नाही. प्रार्थना करताना डोळे बंद करून प्रार्थना करा. देवाविषयी मन चिंतन करताना डोळे बंद ठेवा. काम करताना तर आपले डोळे सतत उघडे असतात. म्हणून बघा, शक्यता आपल्या डोळ्याच्या ज्या पापण्या सतत मिटतात ना, मिटतात की नाही? आपल्या मात्र डोळ्याच्या ज्या पापण्या मिटतात, पुन्हा उघडतात, सतत ते चालू असते. कारण ते का डोळे बंद होतात आणि पुन्हा उघडतात? त्या डोळ्यांना आराम आणि डोक्याला आराम मिळतो म्हणून. तसं असतं त्या पापण्या मिटतच नसत्या, सतत डोळे उघडे असते रात्रंदिवस, जर आपल्याला तसं वाटत असतं तर. म्हणून बघा, नेहमी मध्ये मध्ये आपल्या डोळ्याच्या पापण्या बंद होतात, डोळ्याला आणि डोक्याला विसावा, आराम मिळावा म्हणून. परमेश्वराने ती योजना तशी बनवली. म्हणून डोळे जितके बंद ठेवणार तितकं डोकं शांत असणार. म्हणून आता बघा, जास्त चिडचिडपणा झालाय लोकांमध्ये, सतत मोबाईलसाठी डोळे उघडे असतात फोनवर पाहायला. म्हणून त्या माणसाला राग जास्त येतो, ती मनुष्य जास्त चिडचिड बनली आहे, डोळे बंद होत नाही. हालेलुया. तासोन तास, रात्रंदिवस हातातून फोन काही सुटत नाही. हालेलुया. म्हणून चिडचिडपणा जास्त आहे, राग जास्त आहे माणसावर. ताबडतोब लहानशा गोष्टीने राग येतो. हालेलुया. म्हणून या पापण्या डोळे बंद पाहिजे. बायबल सांगते डोळे शरीराचे दिवे हे निर्दोष पाहिजे. पहिला निर्दोष पाहिजे डोले. डोले निर्दोष आहे, संपूर्ण शरीर निर्दोष असणार, पवित्र आणि शुद्ध असणार. हालेलुया. हालेलुया. डोले शरीराचा दिवा आणि आपलं जीवन प्रकाशित ठेवण्यासाठी आपले डोले निर्दोष ठेवा, पवित्र ठेवा. आपल्या डोळ्याने पाप घडता कामा नये, शरीराच्या कोणत्या अवयवाने पाप घडता कामा नये. म्हणजे प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, आपली उन्नती आणि आपली प्रगती मात्र प्रभू करणार. पुढे वचन सांगते निर्गम 13:17 ते 22 वचना. परमेश्वर पिताने जो इस्रायल लोकांना मिस्र देशातून बाहेर काढलं, तेव्हा हे 6 लाख लोक गुरढोर क्षेत्रामध्ये पुष्कळ होते. आता इस्रायल लोकांना बाहेर काढल्यानंतर रात्री त्यांना उजेड दिसावा म्हणून देव पिता अग्निस्तंभातून आणि दिवसा मेघस्तंभातून त्यांच्या पुढे चालला. आणि अग्निस्तंभ मेघस्तंभ कधी त्यांच्या पुढून बाजूला झाला नाही. रात्रंदिवस
लाख लोक रानातून रात्रंदिवस 40 वर्ष त्यांनी प्रवास केला. त्यांच्याकडे बॅटरी नव्हती, दिवा नव्हता, पण देवाचा प्रकाश होता. देव पिता मी अग्निस्तंभातून दिव्याप्रमाणे प्रकाशाप्रमाणे त्यांच्या पुढे चालून त्यांना उजाड देत होता. परमेश्वरचा दिवा आपल्या जीवनात कधी तेवत राहणार, कधी आपल्याला प्रकाश देत राहणार जर आपण परमेश्वरच्या योजनेने चालणार. परमेश्वर पिता दिव्याप्रमाणे आपल्या मार्गावर असणार. सुतस्थित 119 अध्याय 105 वचन, तुझे वचन माझ्या पावलावर दिव्यासारखे आणि माझ्या पावलावर मार्गावर प्रकाशासारखे. आपण देवाचे नियम आज्ञा पाळणार, वचनाप्रमाणे चालणार. देवाचं वचन दिव्याप्रमाणे प्रकाशाप्रमाणे आपल्याला उजड देणार. आपलं जीवन प्रकाशित बनणार. आपल्या जीवनातला अंधकार नाहीसा बनला जाणार. म्हणून वचनात प्रार्थनेत राहायचंय. प्रभूच्या नियमात आज्ञेमध्ये आपल्याला जीवन जगायचंय. सर्व प्रकारच्या वाईट गोष्टींचा आपल्याला त्याग करायचंय. म्हणजे प्रभू आपल्या जीवनात प्रकाश तयार करणार. प्रभू आपल्या जीवनात उजाड तयार करणार. अंधकार आपल्या जीवनातला नाहीसा होणार. आपलं जीवन प्रकाशित बनलं जाणार. परमेश्वर पिता आपल्या जीवनात कार्य करणार. बायबल संदेश शास्त्री या पुस्तकामध्ये 7 अध्याय, जेव्हा मात्र मिधानी लोकांवर या इस्रायल लोकांना चढाई करून गिदोनाला चढाई करून जायचं होतं. कारण मिधानी लोकांनी इस्रायल लोकांना भरपूर त्रास दिला होता. देव पित्याने गिदोनाला निवडलं मिधानी लोकांच्या हातून इस्रायल लोकांना सोडविण्यासाठी. तेव्हा गिदोनाने इस्रायल लोकांतले 32,000 लोक जमा केले. तेव्हा देव पित्याने गिदोनाला म्हटलं, या लोकांना सांग ज्यांना भीती वाटते मात्र त्या सर्वांनी आपापल्या घरी जावं. तेव्हा त्याच्यातले 22,000 लोक घरी परत गेले. राहिले फक्त 10,000. देव पित्याने गिदोनाला म्हटलं, या सर्वांना पाणवठ्याजवळ घेऊन जा. पाणवठ्याजवळ नेल्यानंतर ते सर्वजण पाणी पिऊ लागले. गुडघे टेकून पाणी पिणारे अलग होते आणि मात्र कुत्र्याप्रमाणे चाटून पाणी पिणारे वेगळे होते. परमेश्वर पित्याने म्हटलं, ज्याने गुडघे टेकून पाणी पिले त्यांना वेगळं कर आणि ज्याने कुत्र्याप्रमाणे चाटून पाणी पिले त्यांना वेगळे कर. गिदोनाने त्यांना वेगळे केले. तेव्हा कुत्र्याप्रमाणे चाटून पाणी पिणारे 300 माणसं होती आणि गुडघे टेकून पाणी पिणारे 9,700 माणसं होती. परमेश्वर पित्याने गिदोनाला म्हटलं, 9,700 माणसांना घरी जायला सांग आणि मग ते 300 माणसाला जोडीला ठेव. तेव्हा 9,700 माणसे परत गेले. बघा, लढाईसाठी जायचे कोण 300 माणसं घेऊन जाईल का? नाही जाऊ शकणार. हजारो लोकांवर लाखो लोकांवर चढाई करायचे आणि फक्त 300 माणसं. पण देव पिता किती कार्य करत होता. कारण परमेश्वर पिता माणसाच्या द्वारे नव्हे, परमेश्वर पिता त्याच्या सामर्थ्याच्या द्वारे विजय देणार होता. कुत्र्याप्रमाणे चाटून पाणी पिणारे म्हणजे विचार करते मूर्ख होते की हुशार होते. बघा, त्यांची बुद्धी कमजोर होती म्हणून ते कुत्र्याप्रमाणे. आता आपण इकडे सर्व जमलेले बसलेले होते नाही. दुपारी जेवायला सोडणार. जेवायला सोडल्यानंतर पाणी मात्र जेवल्यानंतर पाणी पिणार. कसं पाणी पिणार? आपल्या आजूबाजूची लोक आहेत मग त्या लोकांसमोर कुत्र्याप्रमाणे चाटून पाणी पितील का? नाही ना, लाज वाटेल की नाही. ग्लासमध्ये, पेल्यामध्ये, ताटामध्ये कशा तरी व्यवस्थित आपण पाणी घेऊन पितील. बाटलीमध्ये वगैरे पितील. कुत्र्याप्रमाणे चाटून पाणी पिणार नाही. लाज वाटेल आपल्याला. आणि असं जो करेल त्याच्या आपल्याला कळेल की याला बुद्धीच कमी असं आपण सांगणार. आता हे जे 300 माणसं होते कुत्र्याप्रमाणे, एवढे लोक 10,000 लोकांमध्ये कुत्र्याप्रमाणे पाणी पित होते. म्हणजे कमजोर बुद्धीचे कमजोर होते की नाही. देवाने अशा मूर्ख लोकांनाच निवडले. आणि गिदोनाने 300 माणसांना घेतलं, बाकीच्यांना परत जायला सांगितलं. गिदोन हुशार होता. गिदोनाने काय म्हटलं, या 300 माणसाच्या 3 टोल्या केल्या. 100 माणसं असे पकडून 3 टोल्या त्याने केल्या आणि त्यांच्या हातात घडे दिले, मातीचे घडे. आणि मातीच्या घड्यामध्ये त्यांनी दिवे ठेवले. या गिदोनाने दिवे ठेवले आणि एका दुसऱ्या हातामध्ये त्यांना रणशिंगे दिले. 300 माणसाच्या हातात 300 रणशिंगे आणि 300 माणसाच्या हातात 300 घडे, त्याच्यामध्ये दिवे. आता मातीचे घडे होते, दिवे आतमध्ये होते, त्यामुळे दिव्याचा उजेड दिसत नव्हता. आणि गिदोनाने म्हटलं, चला आणि मी जसं करेन तसं तुम्हाला करायचंय. रणशिंगे फुंकला, मी घडा फोडला म्हणजे तुम्हाला पण घडा फोडायचा आणि दिवा वर करायचाय. गिदोनाने सर्व लोकांना सांगून ठेवलं होतं. अशा प्रकारे 3 तुकड्या केल्या. एका तुकडीवर बरोबर म्हणजे 100 माणसाबरोबर गिदोन स्वतः राहिला आणि 3 तुकड्याला तो घेऊन गेला म्हणजे 300 माणसांना. तो आता मिधानी लोकांवर रात्रीच्या वेळी चढाई करून गेला आणि चढाई करून गेला असताना तिकडे पोहोचल्याबरोबर गिदोनाने आपला घडा फोडला आणि दिवा बाहेर केला. तेव्हा त्या लोकांनी सुद्धा घडे फोडले, दिवे बाहेर केले आणि रणशिंगे फुंकली. 300 लोकांचे 300 रणशिंगे आणि 300 लोकांचे 300 दिवे. बघा, लढाईसाठी जायचं असेल तर लढाईमध्ये 100 माणसावर, 200 माणसावर, 1000 माणसावर
असायचा. 100, 200, 1000 माणसावर 1-2 मनुष्यच असायचा. इकडे 300 माणसाचे 300 दिवे, 300 माणसाचे 300 रणशिंगे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्यामुळे विधानी लोकांनी काय म्हटलं, 300 रणशिंगे फुंकले, 300 दिवे वरती केले. त्यांना वाटलं त्यांची मोठी सेना हे भरपूर लोकांनी घेऊन आले. 300 दिवे वर केल्याबरोबर विधानी लोक घाबरले. तेव्हा देवाने काय प्रकार घडवला, जेव्हा रणशिंगे फुंकले गेले आणि दिवे वर केले, तेव्हा देवाने विधानी लोकांची तलवार त्यांच्या सोबत्यावर, त्यांच्या शेजाऱ्यावर, त्यांच्याच लोकांवर चालवली. आणि मात्र त्यांची तलवार त्यांच्या सोबत्यावर चालली आणि मात्र देवाने त्यांचा नाश केला. त्यांनी पळ काढला आणि तिथून निघून गेले. विधानी लोकांना तिथून पळ काढावा लागला. त्यांची तलवार त्यांच्या एकमेकावर चालली आणि त्यांचा नाश झाला जेव्हा हे दिवे वर केले. हालेलुया. चमत्कार केला परमेश्वराने, लढाई केली परमेश्वराने. देवानेच त्यांची तलवार त्यांच्या सोबत्यावर चालवली. गिदोनावर बसलेल्या लोकांना काहीच करावं लागलं नाही. त्याने दिवे मात्र वर केली, रणशिंगे फुंकली, बाकीचं काम देवाने करून टाकलं. हालेलुया. आज आपले दिवे आपल्याला वर करायचे, प्रार्थनेचे दिवे, वचनाचे दिवे. शत्रू पळ काढेल, सैतान पळ काढणार, दुष्ट आत्मे पळ काढणार, समस्या, दुःख, आजार, विकार, निराशा सर्व पळ काढणार. देव पिता त्यांना हाकलून लावणार जेव्हा आपण आपले दिवे वर करणार, जेव्हा आपण आपली प्रार्थना, आपली धार्मिकता, आपली सत्कृत्य, दानधर्म, चांगल्या गोष्टी वर करणार, त्याच्यामध्ये आपण वाढत जाणार. सैतान पळ काढणार, दुष्ट आत्मे पळ काढणार, परमेश्वर आपल्याला विजय देणार. म्हणून आपले दिवे पेटवण्यासाठी, वर करण्यासाठी आपल्याला धार्मिकतेची, प्रार्थनेची, वचनाची, परमेश्वराच्या सेवेची गरज आहे. प्रभूमध्ये वाढा. दिवे लावलेले असू द्या, येशू येणार आहे. आपला दिवा पेटतच राहिला पाहिजे. पेटण्यासाठी प्रार्थनेची गरज आहे, धार्मिकतेची, वचनाची, सेवेची, कार्याची गरज आहे. ते करतच राहायचंय, थांबायचं नाही, मागे पाहायचं नाही, हटायचं नाही. दिवे पेटण्यासाठी, दिवे लावलेले असल्यासाठी प्रार्थना तेल भरत राहायचंय, प्रार्थनेमध्ये वाढायचंय, वचनात वाढायचंय, प्रभूच्या सेवेमध्ये वाढायचं. म्हणजे दिवा सतत पेटत राहणार, कधीच विझणार नाही. आणि प्रभू येशू येणार तेव्हा आपण तयारी दिसणार आणि प्रभू बरोबर त्याच्या राज्यामध्ये आपण जाणार. हालेलुया. म्हणून प्रार्थनेत टिकून राहा. आपला दिवा पेटतच राहिला पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हाले. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकले असतील त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया.